मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा 2025 अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात आले असून वेरूळ येथून हे अभियान सुरू करण्यात आले आहे। या रथयात्रेचे आगमन दिनांक 9 एप्रिल रोजी आर्णी शहरात झाले। यावेळी बाबा कंबलपोश दर्गासमोर असंख्य स्त्री पुरुष कार्यकर्ते आणि नागरिक रथयात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित झाले होते। दरम्यान उपस्थितांनी रथावर आरूढ होत जिजाऊ मातेच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला। दरम्यान मान्यवरांनी बाबा कंबलपोश यांच्या समाधीचे आणि लगतच्या महादेव मंदिराचे दर्शन घेतले। यावेळी दर्गा कमिटीने मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार आणि सन्मान केला। दरम्यान येथून आर्णी शहरात दुचाकी रॅली सभास्थळ राजू बुटले सभागृहापर्यंत काढण्यात आली। युवक युवती विद्यार्थी शेतकरी प्रौढ महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा 2025 अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात आले आहे। मोठ्या वाहनाचा रथ 10 ते 12 गाड्यांचा ताफा असे रथयात्रेचे स्वरूप असून रथयात्रेसोबत असलेल्या वाहनात प्राचार्य अर्जुनराव तनपुरे, जिजाऊ रथयात्रा संकल्पक इंजिनियर मधुकरराव मेहकरे ज्येष्ठ मार्गदर्शक, इंजिनियर अरविंद गावंडे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत। पोहोचलेलो आहे। मराठा जनसंवाद दौरा 18 मार्च 2025 शहाजीराजे गडी यांच्या वेरूळपासून सुरू होऊन याचा समारोप 1 मे 2025 पुणे येथे लाल महालामध्ये होणार आहे। मागच्या 22 दिवसापासून आज 22वा दिवस आहे। या 22 दिवसामध्ये आम्ही जिथे जिथे गेलो तिथे सगळीकडे मराठा जोडो, मराठा या शब्दाचं पहिल्यापासून मराठा सेवा संघाने जे काही विश्लेषण केलेलं आहे ते असं आहे की राष्ट्रगीतामधला पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे। त्याच्यापेक्षा मी आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 18 पगड जातीचे सैनिक होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मावळा म्हणून संबोधलेलं होतं। त्याच्यामध्ये 30% मुस्लिम समाज होता आणि त्या सैनिकांमध्ये होता, परंतु एका केवळ मावळा या शब्दामुळे त्यांना जोडून घेतलेलं होतं आणि तोच मावळा परत एकत्र करून 18 पगड जातीला एकत्र करून मराठा जोडणे, मराठा आपसात जोडणे, मराठा कुणबी आपसात जोडणे हा तर हेतू आहेच आहे, परंतु 18 पगड जाती या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गुन्हागोविंदाने राहत होत्या मागच्या 2 वर्षामध्ये जे काही प्रकरणं समोर येत आहेत, मग अफजलखानाच्या कबरीचा प्रश्न असेल, नागपूरमध्ये झालेला प्रश्न असेल, परभणीमध्ये एका दलित युवकांची हत्या झालेली असेल, बीड जिल्ह्यामध्ये एका मराठा सरपंचाचा खून झालेला असेल, या सगळ्या गोष्टी ज्या काही घडतात त्या प्रत्येक समाजामध्ये 5-10% हे असे लोक असतातच आणि हे नालायक लोक काहीतरी घडवून आणतात आणि समाजामध्ये वितुष्ट निर्माण करून समाजामध्ये दरी निर्माण करून कुठेतरी असुरक्षिततेची भावना निर्माण करणे, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे हा यांचा डाव आहे। परंतु मराठा सेवा संघाने गेल्या 35 वर्षामध्ये सगळ्या अल्पसंख्याकांसह मराठा सगळा एकत्र जोडून आम्ही गुन्हागोविंदाने या महाराष्ट्रामध्ये राहत होतो, परंतु या 2 वर्षामध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याला सामना करण्यासाठी योगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आदेशित केलं की आपण सर फिरलं पाहिजे आणि म्हणून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा आम्ही काढलेली आहे। आणि आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतं की 18 पगड जातीची लोक मराठा समाजापेक्षा सुद्धा इतर समाजाची लोक या जिजाऊ रथयात्रेचं एवढं मोठ्या प्रमाणावर स्वागत करतात। नुसतं स्वागत नाही तर आमचा जो काही पाहुणचार असेल, आदरातिथ्य असेल ते इतक्या मोठ्या प्रमाणावर होतं। आज आम्ही या दर्ग्यामध्ये आलो तर आज आम्हाला या दर्ग्याच्या वतीनं आमच्या सहकाऱ्यांचा मोठा सत्कार केला आणि एक सामाजिक एकतेचं प्रतीक किंवा समाज एकत्र जोडण्याचं जे प्रतीक दर्गा आहे, याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, हे सगळं जे काय आहे हे जुन्या काळातलंच आहे, हे आपल्याला टिकवायचं आहे, परंतु हे टिकू नये आणि म्हणून अफजलखानाची कबर काढली पाहिजे। कारण कालांतराने त्यांना पुन्हा शिवाजी महाराज होते नव्हते, तो देवपुरुषच होता आणि मग त्यांचाही पराक्रम ताराराणीचा पराक्रम लपवून ठेवायचा आहे। अशा सगळे जे षडयंत्र चालू झालेले ते हाणून पाडण्यासाठी नव्हे तर यांना काढून टाकण्यासाठी ही रथयात्रा निघाली। हा जोडो अभियान आहे। आपण आलात, आमची मुलाखत घेतली त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत करतो। जय जिजाऊ, जय शिव। प्रतिनिधी रफिक सरकार, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।